मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील महाराष्ट्र राज्यातील आपल्या सर्व तमाम लाडक्या भगिनींना मी तुमचा सर्वांचा आपला लाडका भाऊ नितीन अग्रवाल आणि आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल हक्काचे पेज ज्याचे नाव आहे भारत का लाल NK अग्रवालच्या माध्यमातून मार्च आणि एप्रिल या 2 महिन्याच्या अनुदानासंदर्भातली एक महत्त्वाची गुड न्यूज बातमी सांगणार आहे। सोबतच EKYC संदर्भात सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती म्हणजे सध्या परिस्थितीमध्ये काय लोकेशन आहे काय स्टेटस आहे ते पाहून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत लाडक्या भगिनींनो। तर लाडक्या भगिनींनो, खऱ्या अर्थाने मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्याचं जे अनुदान आहे ते ऑलरेडी 12 तारखेलाच जमा होण्याकरिता सुरुवात झालेली होती, ज्यापैकी आपण या अगोदरच्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की 12 तारखेपासून ते जवळपास 14-15 तारखेपर्यंत 2-4 दिवस सातत्याने ते वितरण सुरू होतं। हळूहळू होतं, कमी जास्त प्रमाणामध्ये काही लोकांना 12 तारखेला मार्च महिन्याचे आले, तर काही लाभार्थ्यांना म्हणजे लाडक्या भगिनींना 14 तारखेला परत ज्या लाडक्या भगिनींना मार्च महिन्याचे 12 तारखेला आले होते त्याच लाडक्या भगिनींना परत एक वेळ 14 तारखेला एप्रिल महिन्याचे अनुदान जमा झालेले होते। असे 2-3 वेळेस ते वितरण चालू बंद झालेलं होतं आणि हे वितरण सुरू झालेलं असताना त्या अगोदर कुठलाही शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला नव्हता, प्रसिद्ध करण्यात आलेला नव्हता, जाहीर करण्यात आलेला नव्हता। त्यानंतर वितरण थांबलं। वितरण थांबल्याच्या नंतर मार्च आणि एप्रिल या दोनही महिन्याच्या निधीची तरतूद झाल्या संदर्भातला जो एक शासन निर्णय होता तो शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला, प्रसिद्ध सुद्धा करण्यात आलेला होता आणि त्यानंतर कुठे ना कुठे ते वितरण सुरू होईल अशी आशा होती आणि त्यानुसार ते वितरण सुरू सुद्धा झालं, परंतु ते वितरण एकच दिवस चाललं आणि त्यानंतर परत ते वितरण स्टॉप झालं, थांबलेलं आहे। आता ते वितरण थांबण्यामागची वेगवेगळी कारणे आहेत आणि लाडक्या भगिनींना त्यांच्या हक्काचं 2 महिन्याचं अनुदान न मिळण्यामागची सुद्धा अनेक वेगवेगळी कारणे आहेत, ज्यामध्ये काही दिवसापासून 4 चाकी वाहन असेल, सरकारी त्यांच्या परिवारामध्ये सरकारी कर्मचारी असेल, एका राशन कार्डवर एका कुटुंबामध्ये 2 पेक्षा जास्त लाभार्थी लाडक्या भगिनी असतील, महिला असतील किंवा सर्वात जास्त प्रामुख्याने समोर येत आहे ते म्हणजे रिटर्न करदाता असलेले परिवार जे ITR भरतात किंवा ज्यांनी कुठल्या तरी योजनेचा लाभ घेण्याकरिता काही ठिकाणी ITR थोड्या कालावेळापुरता भरला, नीलमध्ये भरला, 1500-1500 रुपयापर्यंतच फक्त भरला 2-3 वर्षाचा आणि तो दाखवला आणि तेवढ्यामुळे तो लाभ त्यांचा बाद झाला किंवा त्या लाडक्या भगिनी इतर कोणत्याही योजनेमध्ये परत होत्या आणि त्यांनी सुद्धा त्या योजनेचा सुद्धा त्या लाभ घेत होत्या। सपोज समजून घ्या की आता कोणी दिव्यांग भगिनी आहेत आणि त्या संजय गांधी श्रावणबाळ योजना या वेगवेगळ्या योजनेमधील योजनांचा सामाजिक न्याय विशेष विभाग योजनेचा लाभ घेतात आणि त्यांनी लाडकी बहीण योजनेचा सुद्धा अर्ज भरला आणि त्यांना काही दिवस ते सुद्धा पैसे आले, असे काही किस्से क्वचित काही ठिकाणी तसे पाहावयास मिळालेले आहेत। त्यामुळे EKYC दरम्यान तशा काही पात्र लाभार्थ्यांना अपात्र ठरवण्यात आलेलं आहे, म्हणजे अपात्रच म्हणावं लागेल, कारण कोणत्याही एकाच शासकीय योजनेचा लाभ घेता येतो असं आपल्याला या अगोदर सुद्धा माहित आहे। आता याच्या व्यतिरिक्त सुद्धा खूप साऱ्या अशा लाडक्या बहिणी आहेत ज्या पात्र सुद्धा आहेत, ज्यांच्या काही KYC चुकलेल्या आहेत, KYC राहिलेली आहे, अशा सर्व लाडक्या भगिनींकरिता ताबडतोब या आठवड्यामध्ये तुमच्या KYC संदर्भातली नवीन गोड बातमी येऊन अपडेट येऊन ती लिंक तुम्हाला भेटून जाईल आणि KYC करण्याची संधी मिळणार आहे। आणि मार्च आणि ही झाली KYC संदर्भातली, त्या संदर्भातला सुद्धा आपण व्हिडिओ समोर घेऊन येणारच आहे। आता महत्त्वाचा विषय ज्याकरिता तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात, थंबनेल पाहून आलेले आहात, बॅनर पाहून आलेले आहात, तो म्हणजे मार्च आणि एप्रिल या 2 महिन्याची अनुदान 1500-1500 रुपये म्हणजे असे 3000 रुपये कधी जमा होणार आहेत। तर मिळत असलेल्या खात्रीशीर माहितीनुसार म्हणजे तुम्ही असं म्हणता कामा नाही परत की बुवा शासन निर्णय कुठे निघाला, शासन निर्णय आला नाही, मागचेच आले नाही, पुढचे राहिले, या महिन्याचा GR नाही। या महिन्याच्या संदर्भात सुद्धा मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे की मे महिन्याचं जे अनुदान आहे कुठे ना कुठे जून महिन्याच्या मध्यावधीपर्यंत ते मिळेल, म्हणजे 15 दिवस तर अजून मे महिन्याचं तुम्हाला अनुदान मिळणार नाहीये। आता राहिला महत्त्वाचा विषय फक्त आणि फक्त तो म्हणजे मार्च आणि एप्रिल या 2 महिन्याचा। तर आपणा सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व लाडक्या भगिनींना आश्वासित करू इच्छित आहे मी की मार्च आणि एप्रिल या 2 महिन्याचं तुमचं 2 महिन्याचं हक्काचं 3000 रुपयाचं जे अनुदान आहे ते येत्या 2-4 दिवसामध्येच म्हणजे जवळपास बुधवारपासून म्हणजे 3 जून पासून तुमच्या आधार संलग्न खात्यावर जमा होण्याकरिता सुरुवात होण्याची खूप दाट शक्यता आहे। तशी वितरण सुरू झालं, त्याच्या अगोदर सुरू झालं किंवा वेगळी सुद्धा काही अपडेट असली तर नक्की 100% व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या सर्व लाडक्या भगिनींपर्यंत ती अपडेट सुद्धा पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे लाडक्या भगिनींनो। परंतु जेवढी काही माहिती संकलन करण्याचा माझा प्रयत्न सुरू आहे त्यानुसार मिळत असलेल्या माहितीनुसार नक्कीच तुम्हाला बुधवारपासून परत एक वेळ तुमचं वितरण सुरू होणार आहे। कदाचित त्या अगोदरही होऊ शकते। त्याकरिता मी आज बऱ्याचशा ठिकाणी गेलो, इथं काही जणांचे बँक पासबुक सुद्धा बँकेमध्ये नेऊन पाहिले, साऱ्या गोष्टी केल्या, परंतु आता या परिस्थितीमध्ये ते वितरण सुरू झालेलं नाहीये। परंतु बुधवारपासून 3 जून पासून ते वितरण सुरू होण्याची तेवढीच दाट शक्यता आहे, ती
वर्तवण्यात येत आहे ती आपल्याला नाकारता येणार नाही आणि ते वितरण सुरू झालं, खात्यावर पैसे जमा होण्याकरता जर सुरू झाले तरी सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या सर्व लाडक्या भगिनींपर्यंत ती गोड बातमी देण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे. आणि मेच्या संदर्भात मी तुम्हाला सांगितलेलं आहे 15 दिवस मेचे येणार नाही. आणि केवायसी संदर्भात सुद्धा परत सांगत आहे की केवायसी लवकर आठवड्याभराच्या आतच तुमची केवायसी करिताचा जो विषय आहे तो मार्गी लागणार आहे आणि तुम्हाला परत एक वेळ संधी मिळणार आहे लाडक्या भगिनींनो. तर लाडक्या भगिनींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल किंवा इतर कोणत्या काही योजना असतील, सामाजिक न्याय विशेष विभागाच्या योजना असतील, या योजना संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील, शंका कुशंका असतील, तुमच्या मनामध्ये काही अडचणी असतील, प्रतिक्रिया असतील, नक्की 100% या कमेंट बॉक्समध्ये नोंदवा, विचारा. नेहमीप्रमाणे मी तुमच्या प्रत्येक प्रश्नांचे उत्तर देत आहे आणि इथून पुढे सुद्धा देत राहील लाडक्या भगिनींनो. तर लाडक्या भगिनींनो, आशा करतो ज्याप्रमाणे माझे व्हिडिओ तुम्हाला नेहमीच उपयोगी ठरतात, विश्वासार्ह वाटतात आणि तुम्ही सुद्धा वेळोवेळी गेल्या खूप दिवसापासून, खूप महिन्यांपासून माझ्या जवळपास सर्वच व्हिडिओला खूप प्रतिसाद दिलेला आहे, विश्वासार्हता दर्शवलेली आहे. त्याप्रमाणे या व्हिडिओवर सुद्धा तुमचा विश्वास तुम्ही दर्शवाल आणि या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली माहिती नक्कीच तुमच्याकरिता लाख मोलाची उपयोगी ठरणार आहे लाडक्या भगिनींनो. तर लाडक्या भगिनींनो, महाराष्ट्र राज्यातील आपल्या तमाम लाडक्या भगिनींना ही माहिती, ही अपडेट मिळावी याकरिता हा व्हिडिओ सुद्धा नक्कीच त्यांच्यापर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा ही गोड बातमी, ही अपडेट, दिलासादायक बातमी मिळेल लाडक्या भगिनींनो. तर लाडक्या भगिनींनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या नवीन उपयोगी माहितीसह. आणि मी व्हिडिओच्या अखेरला नेहमी सांगतो तोच विषय म्हणजे अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद लाडक्या